नमस्कार. मराठी व्याकरण म्हटलं की अनेकांना थोडं अवघड वाटतं, नाही का? पण खरं तर ते खूप सोपं आणि मजेशीर आहे, जर आपण त्याच्या अगदी मुळाशी गेलो तर. आणि आज आपण नेमकंच तेच करणार आहोत. आपण बोलतो, लिहितो, त्या प्रत्येक शब्दाला एक ओळख असते, एक काम असतं. शब्दांच्या याच वर्गीकरणाला म्हणतात शब्दांच्या जाती. चला तर मग भाषेचा हा पाया आज पक्का करूया. आजच्या आपल्या या प्रवासाचा मार्ग कसा असेल? सगळ्यात आधी आपण पाहूया शब्दांचं मुख्य वर्गीकरण. त्यानंतर नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 महत्वाच्या शब्दांच्या जाती समजून घेऊ. आणि शेवटी या सगळ्याचा आपल्या भाषेसाठी काय अर्थ आहे हेही पाहू. चला तर सुरुवात करूया. मराठी भाषेतले जेवढे काही शब्द आहेत ना, त्या सगळ्यांना 2 मोठ्या गटांमध्ये विभागलं जातं. आणि हे वर्गीकरण समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण इथूनच पुढच्या व्याकरणाचा पाया रचला जातो. तर हे 2 गट म्हणजे विकारी आणि अविकारी. विकारी म्हणजे काय? तर जे बदलतात. वाक्याच्या गरजेनुसार, लिंग, वचन किंवा काळानुसार हे शब्द आपलं रूप बदलतात. आणि अविकारी म्हणजे जे अजिबात बदलत नाहीत, ते एकदम ठाम राहतात. आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य विषय आहेत हे बदलणारे, म्हणजेच विकारी शब्द. तर मग विकारी शब्दांमधला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा घटक तो म्हणजे नाम. कोणतंही वाक्य तयार करण्यासाठी हा अगदी पायाचा दगड आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जगातल्या प्रत्येक गोष्टीला दिलेलं नाव. म्हणजे बघा, डोळे उघडून आजूबाजूला पाहिलं की जे काही दिसतं किंवा जे आपण फक्त अनुभवतो, त्या प्रत्येक गोष्टीला ओळखण्यासाठी एक शब्द असतो. तोच शब्द म्हणजे नाम. जसं की नदी, पर्वत, एखादी मुलगी किंवा पुणे हे शहर. ही सगळी नामं आहेत. आता या नामांचेही 3 मुख्य प्रकार पडतात. पहिला सामान्य नाम, जे एका पूर्ण गटाबद्दल बोलतं. दुसरा विशेष नाम, जे त्या गटातील एका ठराविक घटकाची ओळख सांगतं. आणि तिसरा भाववाचक नाम, जे आपण पाहू शकत नाही पण अनुभवू शकतो. सामान्य नाम म्हणजे एक कॉमन नाव, जसं की नदी म्हटलं की कोणतीही नदी असू शकते, किंवा मुलगा म्हटलं की कोणताही मुलगा. याचे 2 उपप्रकार पण आहेत. समूहवाचक, जसं की सैन्य, वर्ग, ज्यात एका गटाचा उल्लेख असतो. आणि पदार्थवाचक, जसं पाणी किंवा लाकूड. आता सामान्य नामाच्या बरोबर उलट आहे विशेष नाम. फरक अगदी सोपा आहे. नदी हे सामान्य नाम आहे, पण जेव्हा आपण गोदावरी म्हणतो तेव्हा आपण एका विशिष्ट नदीबद्दल बोलत असतो. पर्वत हे सामान्य नाम, पण हिमालय हे विशेष नाम आहे. मुलगा सामान्य नाम, पण सागर हे विशेष नाम. आणि तिसरा प्रकार भाववाचक नाम. या नावांना आपण पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, पण ते 100% अनुभवू शकतो. जसं की एखाद्या पदार्थाचा गोडवा, व्यक्तीमधली नम्रता किंवा हुशारी, आणि आयुष्यातली एक अवस्था म्हणजे बालपण. हे सगळे भाव आहेत. आपण नामाबद्दल तर बोललो, पण विचार करा, जर वाक्यात सतत एकच नाव येत राहिलं तर? सागर शाळेत जातो, सागर अभ्यास करतो, सागर खेळतो. ऐकायला किती कंटाळवाणं वाटेल, नाही का? इथेच मदतीला धावून येतो नामाचा हुशार प्रतिनिधी सर्वनाम. सर्वनामाचं सगळ्यात महत्वाचं काम आहे नामाची पुनरावृत्ती टाळणं. मगासचं वाक्य बघा, सागर हुशार आहे, तो रोज शाळेत जातो. असं म्हटल्यावर किती सहज आणि सोपं वाटतं. इथे सागर या नामाऐवजी आलेला तो हा शब्द म्हणजे सर्वनाम. आता या सर्वनामांचे एकूण 6 प्रकार आहेत. प्रत्येक प्रकाराचं एक खास काम आहे, जे वाक्याला अधिक अर्थपूर्ण बनवतं. चला पाहूया. यातला सगळ्यात जास्त वापरला जाणारा प्रकार म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. हे खूप सोपं आहे. प्रथम पुरुष म्हणजे बोलणारी व्यक्ती, जसं की मी, आम्ही. द्वितीय पुरुष म्हणजे ऐकणारी व्यक्ती, तो, तुम्ही. आणि तृतीय पुरुष म्हणजे ज्याच्याबद्दल बोललं जातंय, तो, ती, ते. बाकीचे प्रकारही खूप इंटरेस्टिंग आहेत. जो, तो हे संबंध दाखवतात. कोण, काय हे प्रश्न विचारतात. हा, ती, ते हे एखादी वस्तू किंवा व्यक्तीकडे बोट दाखवतात. कोणीतरी आलंय असं म्हणताना कोणी हे नक्की कोण आहे हे माहीत नसतं. आणि मी स्वतः करेन यातला स्वतः हा शब्द आत्मवाचक सर्वनाम आहे. बरं, आता आपल्याकडे नाम आहे आणि त्याची जागा घेणारं सर्वनामही आहे. पण त्यांना अजून चांगलं ओळखण्यासाठी, त्यांचं वर्णन करण्यासाठी आपल्याला काही शब्दांची गरज लागते.
नाम म्हणजे समजा एक चित्र आहे, तर विशेषण म्हणजे त्यात रंग भरणारा शब्द. विशेषण काय करतं तर ते नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती देतं. ते कसं आहे, किती आहे, कोणत्या रंगाचं आहे, हे सगळं विशेषण सांगतं. त्यामुळेच भाषेला खरी रंगत येते. विशेषणांचेही अनेक प्रकार आहेत. जसं की सुंदर फूल, यात सुंदर हा गुण आहे. हे झाड मध्ये हे मुळात सर्वनाम आहे, पण इथे ते विशेषणाचं काम करतंय. 3 मुले, यात 3 ही संख्या आहे. एवढंच नाही तर काही विशेषणं नामांपासून, क्रियापदाच्या मूळ रूपापासून किंवा अव्ययांपासूनही तयार होतात. आपण आत्तापर्यंत वाक्याचे वेगवेगळे भाग पाहिले. नाम, सर्वनाम, विशेषण सगळं आहे, पण वाक्य अजूनही अपूर्ण आहे, कारण त्यात प्राण नाहीत. आणि वाक्यात हे प्राण फुंकण्याचं काम करतो तो म्हणजे क्रियापद, म्हणजेच वाक्याचा आत्मा. क्रियापदाशिवाय वाक्य पूर्णच होऊ शकत नाही. ते वाक्यातली क्रिया किंवा स्थिती दाखवतं आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतं. प्रत्येक क्रियापदाचा एक मूळ शब्द असतो, ज्याला धातू म्हणतात. जसं की कर, जा, ये. याच धातूंना वेगवेगळे प्रत्यय लागून क्रियापदं तयार होतात. क्रियापदांचेही खूप प्रकार आहेत. काही क्रियापदांना काय किंवा कोणाला असा प्रश्न विचारल्यावर उत्तर मिळतं. त्यांना कर्माची गरज असते. ते सकर्मक. जसं मी पुस्तक वाचतो. काही क्रियापदांना कर्माची गरज नसते. ते अकर्मक. काही क्रियापदांना 2 कर्म लागतात, तर प्रयोजक क्रियापदात कर्ता दुसऱ्याकडून क्रिया करून घेतो. जसं आई मुलाला हसविते. याशिवाय शक्य क्रियापद एखादी गोष्ट करण्याची शक्यता दाखवतं. भावकर्तृ क्रियापदात तर क्रियेचा भाव हाच कर्ता असतो. जसं उजाडले. करणरूप आणि अकरणरूप क्रियापदं वाक्याचा होकार किंवा नकार सांगतात. आणि आहे, नाही, पाहिजे यांसारखी क्रियापदं अनियमित मानली जातात. तर मग आपण नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 महत्वाच्या विकारी शब्दांच्या जातींचा प्रवास पूर्ण केला. आता या सगळ्या तुकड्यांना एकत्र जोडून पाहूया की यातून भाषेचं चित्र कसं पूर्ण होतं. थोडक्यात काय तर हे 4 घटकच कोणत्याही वाक्याचा मूळ साचा तयार करतात. नाम जगाला ओळख देतं, सर्वनाम नामाची पुनरावृत्ती टाळतं, विशेषण त्या जगाचं वर्णन करतं आणि क्रियापद त्या जगात हालचाल निर्माण करतं, त्याला जिवंत करतं. हे 4 स्तंभ समजले की मराठी भाषेची रचना समजणं खूपच सोपं होऊन जातं. तर मग या विश्लेषणानंतर एक छोटासा प्रयत्न करून बघा. पुढच्या वेळी जेव्हा एखादं मराठी वाक्य वाचाल किंवा ऐकाल तेव्हा त्यात दडलेले हे शब्द ओळखायला जमतंय का बघा. त्यातील नाम कोणतं, क्रियापद कोणतं हे शोधण्याचा प्रयत्न करा. भाषेचा हा खेळ नक्कीच खूप आनंद देऊन जाईल.